हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आम्ही रेडी झालेलो आहोत. तर आम्ही चाललो आहोत आळंदीला. तर आळंदीला का चाललो आहोत तर आळंदीला आम्हाला अन्नदान करायचं आहे. आमच्या ज्या मावशी आहे ना तर त्यांच्यासोबत मी चाललेली आहे अन्नदान करायला. तर आता पटकन घरातलं सर्व मी आवरून घेतलेलं आहे. नाश्ता वगैरे केला, मुलांना खाऊ घातलं आहे. एक दीड चपाती मी खाऊ घालून दिलेला आहे आणि सर्व ऑलमोस्ट घरातलं सुद्धा आवरून घेतलेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहो आळंदीला. तर चला मग मी तुम्हाला पण तिथं घेऊन जाते. आता चालले आधी मावशीच्या घरी मी, तिथून मग आम्ही निघणार आहोत आळंदीसाठी. चला आणि माझा तुम्हाला लुक दाखवते एकदा. चल, तर हा माझा आहे लुक असा. तर मी तुम्हाला आता आरशातच दाखवते, ट्रायपॉडला काही लावलं नाही मी. तर असं दाखवते माझा लुक. तर असं आहे लुक माझा. ठिकाणी दिशू माझी गाडी क्लीन करायला गेलेले आहेत आणि त्यांना म्हटलं गाडी माझी क्लीन करा तोपर्यंत. आणि सर्व मोबाईल वगैरे इथे. आता ही बॅग घेऊन घेते. एक बॉटल पण घेतलेली आहे मी. तर ही बॅग मी घेणार आहे आज. अशी आहे, तुम्हाला आरशात दाखवते. हे अशी मस्त विणलेली आहे, धाग्याची आहे. तर ही बॅग आणि हा माझा स्कार्फ. तर आम्ही जाता जाता मग इथं मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. तर इथे आम्ही आता दर्शन घेतोय आईन मी. तर हे मंदिर मांढरदेवी काळूबाई मंदिर आहे. तर इथे आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि जो मोठा एक फोटो होता ना तर तो इथे आम्हाला ठेवायचा होता. तर तो इथे ठेवण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. तर आता इथे हे फोटो ठेवून मग आपण आळंदीला निघू. तर हा मी इथे ना फोटो ठेवून देत आहे. तर चला आम्ही दर्शन घेतो आणि मग लगेच आळंदीला जाण्यासाठी निघतो. आणि इथं मुलांना पण आता दर्शन करायला लावते आणि मग आम्ही लगेचच परत निघणार आहोत आळंदीसाठी. तर चला मग पटकन आम्ही निघतो, नंतर बोलते तिथे गेल्यावर. ताजी आहे ना, फ्रेश आहे ना. हे 40 रुपये किलो, 160, 40 रुपये पाव, 160 रुपये किलो.
2 2 किलो द्या ना 150 हा. रुपये कॅरी बॅग मध्येच घ्या ना. हा मोठ्या द्या मोठ्या. तर आता मी आळंदीत पोचलो आहोत. आळंदीत आलो. तर आता आळंदीत गेल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला काही फोटो आहेत ना ते विसर्जन करायचे आहे इंद्रायणी नदीत. तर ते विसर्जन करू, त्याच्यानंतर मग जे अन्नदान आहे ते करायला सुरुवात करू. चला मग आता मग आपण मध्ये जाऊया. आणि हे वॉचमॅन काका आणि त्यांची वाईफ, त्यांना पण आम्ही सोबत घेऊन आलो होतो. आणि ते पण आले ते आमच्यासोबत, कारण की बरंच साहित्य होतं उचलायला वगैरे नाही का आम्हाला लागणार. तर त्याच्यासाठी मग इथे दृष्टी, आद्विक, आम्ही सर्वजण आहोत इथे. आणि चला आता पटकन आम्ही जातो. आणि तुम्हाला आळंदीत मागचा पण व्हिडिओ तुम्हाला मी आळंदीचा आहे, त्याच्यामध्ये मंदिर वगैरे सर्व दाखवलेलं होतं. तर चला आता पटकन आम्ही जातो आणि तुम्हाला पण दाखवते. आणि खूप जास्त गर्दी होती आज आळंदीमध्ये. खूप लांबून लोक आलेले होते आळंदीला. तर अधिक मासचा महिना चालू आहे ना, म्हणून खूप जास्त दर्शनाला आलेले होते. आणि अधिक मासमध्ये अन्नदान केलेले कधी खूप चांगलं असतं. तर आता इथे सर्व साहित्य आम्ही ठेवणार आहोत. चला आता पहिल्यांदा तर जे फोटो वगैरे आहे ना, तर त्याचं काय करणार आहे आम्ही विसर्जन करून घेऊ. आता फोटोंचं विसर्जन करायचं आहे. तिथं बॉक्स वगैरे ठेवून घेतले जेवणाचे. तर इथं पुढे आता इथे नदीमध्ये काही फोटो वगैरे आहे ना, तर ते आम्हाला विसर्जन करायचे आहे. ब्राह्मणांनी सांगितलं होतं, तर तेच विसर्जन म्हटलं करूया. तर इथे असतात मध्ये ना मुलं, विसर्जन म्हणजे मुलं आहे ना आतमध्ये नेतात आणि मग ते विसर्जन करून देतात आतमध्ये जाऊन. एकदम कडेला काही सोडायचे नसतात आणि इथे मुलं करून देतात. आणि चला आता आम्ही विसर्जन वगैरे करतो आणि नंतर मग तुमच्याशी छोट्या पण
ते पण भांडणच करतात लोक. ते आपले बाबाच पाहिजे होते. पोरं पाहिजे होती, पोरं घेऊन सोडला. तांदूळ आहे ना हे काय तांदूळ तसेच आहे ना, ते सांगतोय देवाचे तरी आपल्याला काय करायचं. जाऊ दे, पोटात गेलं म्हणजे काय. हा, चालू. ते का बघू राहिले. तर ही आहे देवाची आळंदी आणि किती छान इथं परिसर पाहू शकता. तर आता आपण जाऊया, आता अन्नदान करायचं आहे आपल्याला. तर आता सर्व छोटे छोटे मुलांना बाकीच्यांना सांगितलं, तर चला आता अन्नदानला आपण.
तर जस्ट थोडा वेळ मी बसले होते आणि खूप कंटाळा पण आला होता, म्हणजे डोळे ना उन्हाने खूप जळजळ होत होते. आणि मस्त छान आळंदीला गेलो आम्ही. आळंदीला गेलो, अन्नदान करायचं होतं, त्याच्यामुळे नंतर आम्ही जिलेबी घेतलेली होती, आईन त्यांनी जिलेबी घेतली, मग माझ्या मावस सासू आणि असं त्यांनी म्हणजे त्यांनी ठरवलेलं होतं की अन्नदान करायचं होतं मावशीन त्यांनी. आणि मग छान मस्त छान जिलेबी आणि व्हेज पुलाव असं गोरगरिबांना खाऊ घातलं. तितकंच नाही का त्यांच्या पोटामध्ये गेलं ना तर छान असतं. तर मस्त वाटत होतं. तर आम्ही करून आलो, अन्नदान करून आलो आणि मावशींना पण छान वाटलं. त्याच्यामुळे त्यांच्या मनाला आनंद मिळाला, आम्हालासुद्धा खूप आनंद मिळाला. आणि खरंच आपल्याकडे जर खरंच तुम्हाला सांगते तेवढी ऐपत असेल किंवा आपण काही गोष्टी करू शकतो ना, आता थोडाफार पैसा असं गोरगरिबांसाठी पण आपण खर्च केला पाहिजे. मला तरी वाटतं आपण त्यांच्यासाठी नाही आपण काही करू शकत, पण निदान दोन घास जरी गरिबांच्या पोटात जर गेला ना तर खरंच जितका आनंद मिळतो ना तो आनंद खरंच कधीच मिळणार नाही, कोणत्याच गोष्टीसाठी मिळणार नाही आपल्याला. तर खरंच तुम्हाला सांगते, आपण फक्त पैशांच्या मागे धावतो किंवा ह्या गोष्टी नको आहे, आपण आपली लाईफ आहे पण ती कशी जगायची आपल्या हातामध्ये आहे. तर आपण नेहमी दुसऱ्यांसाठी जगायला पाहिजे, दुसऱ्यांचा विचार करायला पाहिजे. दुसऱ्यांचा विचार केला तर तो कुठे ना कुठे आपल्यासाठी पण देव आपला विचार करत असतो आणि आपलं पण भलंच होतं, चांगलंच होतं. आणि मी माझं जेव्हा अजून थोडंसं गोष्टी झाल्या ना व्यवस्थित, मला माझ्या गोष्टी करायच्या, काय काय करायचं आहे ते मला माहिती माझ्या लाईफमध्ये. आणि मी पण असंच करणार, मस्त छान एकदा अन्नदान करणार. अनाथ आश्रमसाठी मला करायच्या आहे, खूप साऱ्या काही गोष्टी करायच्या आहे, त्या आता सांगून काहीच उपयोग नाही. आणि जेव्हा करेन ना मी तेव्हाच ते तुमच्यासोबत शेअर पण करेन. पण आता आम्ही अन्नदान करून आलेलो आहोत आणि थकले, नंतर मुलं पण थकले थोडंसं. मुलं म्हटलं आता आराम केलं, थोडंसं बसले घरात, आता खेळताय. मग म्हटलं चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. बाबा नाव घेते.